नमस्कार. ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपलं सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ जो मी बनवत आहे तो व्हिडिओ मी लवकर बनवत आहे, कारण यंदा चैत्र पक्ष शुक्ल तृतीया 20 मार्च 2026ला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे. तर आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी उत्सव असतो आणि जणू काय आपल्यासाठी दिवाळीच अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे हा. तर यासाठी ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. पण माझं व्हिडिओ लवकर बनवण्याचं कारण असं की सर्व स्त्रियांना मासिक धर्म असतो आणि हा मासिक धर्म पाहून तुम्ही स्वामीचरित्र पारायण करायचे आहे. आता हे पारायण 21 दिवसाचं तुम्ही करायचं आहे. 21 दिवसाची सेवा तुम्ही आपला मासिक धर्म पाहून करायचा सर्व स्त्रियांनी. म्हणूनच मी हा लवकर व्हिडिओ बनवत आहे, कारण माझी इच्छा होती माहिती सर्वांपर्यंत पोचावी अशी माझी इच्छा होती. तर बघा, आता 20 मार्च 2026ला महाराजांचा प्रकट दिन आहे. अत्यंत महत्त्वाचा दिवस. स्वामीचरित्र ग्रंथ हा दिव्य पवित्र ग्रंथ मनातील इच्छा पूर्ण करणारा, स्वामी महाराजांपर्यंत पोचवणारा आणि सर्व तुमची कामे अडचणी जे काय असेल ते सर्व पूर्ण करणारा ग्रंथ आहे. तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात मठात जाऊन खडी साखर नारळ ठेवायचा आहे आणि आपली इच्छा जे काय असेल ती बोलायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे, माझ्याकडून या सेवा स्वामी समर्थ महाराज तुम्ही करून घ्या. कारण खूप अट्टहासाने प्रकट दिनाचं औचित्य साधून खूप लोकांचा अट्टहास असतो की मला या सेवा करायच्या आहेत. कारण स्वामी प्रकट दिन म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन का साजरा केला जातो, तर स्वामी समर्थ महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतलेला नाही, ते प्रकट झालेले आहेत. म्हणून हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो. तर आता स्वामीचरित्र पारायण कसे करायचे, त्याचे नियम काय, या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, स्वामीचरित्र पारायण करताना परान्न वर्ज्य आहे. परान्न म्हणजे आता तुम्ही म्हणाल काय, परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरातील अन्न अजिबात तुम्ही खायचं नाही, कारण यामुळे तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असता तर त्याला दोष लागू शकतो. बघा, आणि आता या मार्च फेब्रुवारी महिन्यामध्ये जास्तीत जास्त लग्न कार्य सुरू असतात. तर तुम्ही तुमचं सगळं कार्यक्रम बघून आपली वेळ ठरवून तुम्ही स्वामीचरित्र पारायण करायचं आहे. कारण का आता हे सर्व सीझन आहेत कार्यक्रमाचे, त्याच्यामुळे प्रत्येकाला ते पण अटेंड करायचे असतात. म्हणून तुम्ही आपल्या सर्व वेळा ठरवून स्वामीचरित्र महाराजांची 21 दिवसाची तुम्ही सेवाही करायची आहे. आता ज्यांना स्वामीचरित्र पारायण करायला जमत नसेल तर त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी स्वामी समर्थांचा जप, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही 21 दिवस रोज सकाळी संध्याकाळी करायचा आहे. ही सेवा पण महाराजांची अत्यंत, नामजप म्हणजे ही पण अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. स्वामी समर्थ महाराजांनी म्हटलेलं आहे, जो माझा नामजप करेल त्याला मी आयुष्यभर जपेन, असं स्वामी समर्थांनी म्हटलेलं आहे. तर ही झाली दुसरी सेवा आपली. पहिली तर मी सांगितली तुम्हाला स्वामीचरित्र ग्रंथाची. आता तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही 21 दिवसाचं सकाळ संध्याकाळ 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. ही सेवा पण तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकता. तर अशा या 3 सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत.
आता स्वामी चरित्र पारायण हे एका बैठकीतच वाचायचं असते, म्हणजे 1 ते 21 अध्याय एका बैठकीतच वाचायचे असतात. पण ज्यांना काही अडचणी आहेत, ज्यांना इतका वेळ बसायला जमत नाही, तर त्यांनी हे 2 टप्प्यामध्ये सुद्धा वाचले तरी चालते. म्हणजे एकदा 10, एकदा 11, सकाळी 10, संध्याकाळी 11 असं तुम्ही वाचलं तरी चालेल. पण सेवा ह्या करायच्या आहेत. स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे प्रकट दिन, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण स्वामी समर्थ महाराज नक्की करतील आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण कराव्या अशी मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. बघा, आपण संसारिक प्रापंचिक माणसं आहोत, तर प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात. कुणाचं लग्न जुळत नाही, कुणाला नोकरी मिळत नाही, कुणाला काही प्रॉब्लेम असू शकतात आयुष्यात. आयुष्य आहे म्हणल्यावर प्रॉब्लेम हे आलेतच. त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांची कोणतीही सेवा वाया जात नाही. तुम्ही अनुभव घ्याल, नक्की अनुभव मिळेल तुम्हाला. कारण का स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ अशक्य असं काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं जे वाक्य आहे ते स्वामी नक्की अंमलात आणतात. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धेनं भक्ती करा, सेवा करा. कारण करता करविता स्वामी समर्थ महाराजच आहेत. आपण करतो ती फक्त श्रद्धा आणि भक्ती आहे. पण प्रयत्न हे आपण केलेच पाहिजेत. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. पण त्या कष्टाला देवाची साथ असणंसुद्धा गरजेचं असतं. त्यामुळं हा आपला प्रकट दिन अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. बघा, सर्वांनी या सेवा करा अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि आपल्या या चॅनलला तुमचं जे काही प्रेम मिळत आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. आणि ही लिंक तुम्ही सर्वांना शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा. आणि आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून, लाईक करून नक्की सांगा. मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहे. त्यांनी मला एक सेवा मागितली होती. त्यांच्या घरामध्ये खूपच प्रॉब्लेम चालू होते. त्यांनी मला त्यासाठी एक सेवा मागितली होती. ती सेवा मी त्यांना दिलेली होती. त्याचा अनुभव मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे. कारण स्वामी समर्थ महाराज म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ब्रह्मांडाचे नायक आहेत. आणि त्यांच्या सेवेची प्रचिती अनुभव येतोच आणि आपल्याला फरक म्हणजे नक्की पडतोच. त्यामुळे आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली मला सांगा. आणि हा चॅनल आपल्या सर्वांचा आहे, माझा नाही, आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे तुमचं प्रेम, तुमची साथ अशीच मला मिळत राहू दे, एवढीच स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना.